बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. ओम हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सेकानंद शांतामाई बंडोबा केरवा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदोचरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारणे आता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. तर आजच्या पाठामध्ये 35 क्रमांकाचा पॉइंट आहे अनुवादाचे खंडन. तर अनुवादी काय म्हणत होते ते आपण अगोदर ध्यानात घेऊ. तर अनुवाद्यांचं असं म्हणणं होतं की शरीराच्या एका भागामध्ये जरी अणुआत्मा असला तरी त्याचा ज्ञानगुण सर्व शरीरात पसरलेला असतो. त्याचमुळे सर्व शरीरातील अनुकूल प्रतिकूलतेचे ज्ञान त्या अणुआत्म्याला होते. म्हणून आत्मा अणु आहे आणि श्रुतीने हे आत्मा अणु असल्याचे वर्णन केलेले आहे. तर असं अनुवाद्यांचं मत आहे. तर अनुवाद्यांच्या खंडनामध्ये हे अनुवाद्यांचे मत चुकीचे आहे. कारण असा एक नियम आहे की जेवढ्या देशात गुणवान राहतो तेवढ्या देशातच गुण राहतो. जेवढ्या देशामध्ये गुणवान राहतो तेवढ्या देशातच गुण राहतो. गुणीला सोडून गुण राहत नाही. मग आता आपल्याला गुणन जर कळत नसेल तर त्यांनी पुढे उदाहरण दिलेलं आहे. घटाचे रूप घटाला सोडून राहत नाही. घटाचं रूप घटाला सोडून राहत नाही. त्याप्रमाणे अणुआत्म्याचा ज्ञान गुण त्या अणुआत्म्याला सोडून सर्व शरीरात राहणार नाही. म्हणून कस्तुरीचा गंध देखील कस्तुरीचे सूक्ष्म अवयव म्हणजे कण जेवढ्या देशात असतील तेवढ्या देशातच राहतो. म्हणून कस्तुरीचा दृष्टांत योग्य नाही. आणि श्रुतीमध्ये आत्मा अणु आहे असे सांगितलेले आहे. हे खरे आहे, पण त्याचा अर्थ ज्याप्रमाणे अति अणु म्हणजे सूक्ष्म वस्तूचे ज्ञान ज्याची मंद दृष्टी आहे अशा पुरुषाला होत नाही, त्याप्रमाणे बहिर्मुख विषयासक्त पुरुषांना आत्म्याचे ज्ञान होत नाही असे सांगण्याचा उद्देश आहे. आत्मा अणु म्हणजे अगदी बारीक आहे असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय नाही. कारण आत्मा व्यापक असल्याबद्दल वेदांनी शेकडो ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. अशा रीतीने आत्मा व्यापक मध्यम किंवा अणु मानून नाना मानणे सर्वत्र चुकीचे आहे. तर आत्मे अनेक नाहीत तर आत्मा एकच आहे. रातापैकी आत्मा एक आणि व्यापक आहे असे मानण्याचे योग्य आहे. तर आत्म्याच्या ठिकाणी धर्म अधर्म सुख दुःख बंध मोक्ष हे जर मानले तर कोणास सुख आणि कोणास दुःख, कोणास बंधन कोणास मोक्ष असे मानणे चुकीचे ठरेल. म्हणून धर्माधर्म बंध मोक्ष हे सर्व धर्म बुद्धीचे आहेत, आत्म्याचे नाहीत असे मानण्याचे योग्य आहे. तर हे ध्यानात घ्यायचं की सर्व धर्माधर्म बंध मोक्ष हे सुख दुःख हे सर्व अंतःकरणाचं आहे, आत्म्याचं नाही असं ध्यानात घ्या. शिष्य म्हणतो महाराज बुद्धी जड आहे, मग तिच्या ठिकाणी धर्माधर्मामध्ये आहेत असे कसे म्हणता येईल? तुम्ही तर म्हणतात की अंतःकरणाच्या ठिकाणी सुख दुःख धर्माधर्म बंध मोक्ष वगैरे अंतःकरणाच्या ठिकाणी आहे, आत्म्याच्या ठिकाणी नाही. मग आता बुद्धीच्या ठिकाणी, आत्मा म्हणजे बुद्धीचाच एक अंतःकरणाचाच एक भाग आहे बुद्धी म्हणजे, किंवा अंतःकरण हे जड आहे, बुद्धी जड आहे. मग तिच्या ठिकाणी जड जडाला अधिष्ठान होत नाही म्हणतात. आणि तुम्ही तर आता म्हणतात की हे बुद्धीचे किंवा अंतःकरणाचे धर्म वरी सांगितलं. तर जड पदार्थ मिथ्या असतो आणि मिथ्या पदार्थ कोणास आश्रय होत नाही असा वेदांताचा सिद्धांत आहे. मग तुम्ही कसं म्हणालात की अंतःकरण बुद्धी हे त्याच्यावरच बंध मोक्ष धर्म अधर्म असं कसं म्हणतात? तर श्री गुरु म्हणतात हे म्हणणे खरे आहे. धर्माधर्मादी हे आत्म्याचे नाहीत एवढेच आम्हाला सांगायचे आहे. ते धर्म बुद्धीचे आहेत असे सांगण्याचा आमचा अभिप्राय नाही.
सुख दुःखादी हे आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त म्हणजे मिथ्या आहेत. रज्जू सर्पाप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी व सुख दुःखादी धर्म हे सर्व अध्यस्त असल्यामुळे बुद्धी सुखादुखादी धर्माचा आश्रय नाही. अध्यास परंपरेमध्ये प्रथम शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान अध्यस्त आहे व अंतःकरणोपरी चैतन्याच्या ठिकाणी धर्म अधर्म सुख दुःख बंध मोक्ष ही अध्यस्त आहेत. तर शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान अध्यस्त आहे आणि अंतःकरणोपरी चैतन्याच्या ठिकाणी बघा, म्हणजे इथं आपल्याला चैतन्याचे प्रकार पाठीमागे झाले चौथ्या तरंगामध्ये. आता तुम्हाला चौथा तरंग सर्व पाठ आहे, तुम्ही सर्व पाठ करून आलेला आहात. या दृष्टांतातून तुम्हाला आता सगळंच कळतंय, म्हणून आता काय बरं नाही कळत म्हणून जर पाठ का बंद करावा का? तर म्हणून हे ध्यानात ठेवायचं. दशरथ महाराज तुमचा आवाज चालू आहे. हा. तर धर्माधर्मादिगाचे अधिष्ठान जो आत्मा त्यांचे अंतःकरण ही उपाधी आहे. म्हणून ते धर्म अंतःकरणाचे आहेत असे आम्ही सांगितले. आता अंतःकरणोपहित आत्म्याच्या ठिकाणी धर्माधर्म अध्यस्त न मानता अंतःकरण विशिष्ट चैतन्याच्या ठिकाणी अध्यस्त आहेत असे जर मानले तर ते अयोग्य आहे. कारण विशेष जे अंतःकरण ते मिथ्या असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अधिष्ठानत्व संभवत नाही. म्हणून अंतःकरणोपहित चैतन्याच्या ठिकाणीच धर्माधर्म हे अध्यस्त आहेत असे म्हटले पाहिजे. उपाधी ही आपले धर्म उपयतावर घालीत नाही आणि विशेषण आपले धर्म विशेषावर घालविते. आता ही उपाधी विशेषण वगैरे होतं ते चौथ्या तरंगामध्ये. ते चौथा तरंग तुम्हाला पूर्ण पाठ झालेला आहे. हा विषय आम्ही मागे अनेक वेळा सविस्तर वर्णन केलेला आहे. तात्पर्य असे की अध्यस्त सुख दुःख धर्माधर्मादी एकेकांचे अधिष्ठान आत्मा आहे. आत्म्याच्या ठिकाणी अधिष्ठानत्व येण्याला बुद्धी ही फक्त उपाधी आहे. म्हणून आपण बुद्धीचे आहेत असं म्हणतो, कारण आत्म्याला उपाधी असल्याशिवाय आत्म्याला काही म्हणजे आत्मा स्वतः हा ज्ञानस्वरूप असल्यामुळे आत्म्याला काही जाणून वगैरे घ्यायचं नाही. मग जाणून जे घ्यायचंय ते जीवाला जाणून घ्यायचंय. तर मग आपण काय झालेलो आहोत, तर जीव झालेलो आहोत. आणि जीव झालेले असून आपल्याला ह्या म्हणजे मिथ्याची निवृत्ती तर आहेच. पण हे कशावर होतंय, तर ते सर्व आत्मस्वरूपावरच होतंय हे ध्यानात घ्या. तर आत्म्याच्या ठिकाणी अधिष्ठानत्व येण्याला बुद्धी ही फक्त उपाधी आहे. आणि उपाधी घेतल्याशिवाय कार्य करता येत नाही. माती आहे पण मातीमधून पाणी आणता येत नाही, म्हणून मातीपासून घट बनवला जातो आणि घटामध्ये पाणी आणलं जातं. घट म्हणजे गाडगं. तर पाणी आणायचंय तर आपल्याला आकाशातूनच पाणी आणावं लागतं. आकाशातच पाणी येत असतं, पण त्याला उपाधी घटाची लागत असते. तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान जीवाला जर करून घ्यायचं असेल तर अंतःकरण ही उपाधी घ्यावीच लागते. अंतःकरणाची जर उपाधी नसन तर मग कोणाला जाणून घ्यायचं? कारण आत्मस्वरूप हा त्याला जाणून वगैरे काही घ्यायची जरुरी नसते. आत्मस्वरूप हे ज्ञानस्वरूपच आहे. मग जाणून जे घ्यायचंय ते आभासाला घ्यायचंय आणि आभास तुम्हाला माहिती आहे. कारण तुम्ही अभ्यास करीत असल्यामुळं तुम्हाला पूर्णपणे जीवचैतन्याची व्याख्या माहिती आहे. आणि जीवचैतन्याची व्याख्या माहिती असल्या कारणानं मग तुम्हाला अवघड जात नाही. आता ईश्वर चैतन्याची व्याख्या तुम्हाला पाठ आहे. तर ध्यानात घ्या, म्हणून संसार धर्म हे बुद्धीचे आहेत असे आम्ही म्हटलेले आहे. संसार धर्म बुद्धीचे आहेत असे आम्ही म्हटलेले आहे. अज्ञानामुळे ते धर्म आत्मा बुद्धी या दोघांच्या ठिकाणी आहेत अशी प्रतीती येते. तसे पाहिले तर सुखादुखादी धर्म अंतःकरणाचे असोत अगर अंतःकरण विशिष्टाचे असोत. मग आता तुम्हाला ते अंतःकरण माहिती, अंतःकरण विशिष्ट माहिती, विशेष्य माहिती, उपाधी माहिती आहे की नाही? चांगला छान अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळं तसे पाहिले तर सुखादुखादी धर्म अंतःकरणाचे असोत अगर अंतःकरण विशिष्टाचे असोत किंवा स्वप्न पदार्थ व गंधर्व नगर यांच्याप्रमाणे कोणाचेच नसोत. कोणत्याही रीतीने ते धर्म आत्म्याचे नाहीत एवढेच आम्हाला सांगायचे आहे. तर ध्यानात काय पॉइंट घ्यायचा, तर हे आत्म्याचे धर्म नाहीत. आत्म्याला धर्म वगैरे काही नसतो. धर्म आम्हाला म्हणजे आभासाला धर्म असतो
आणि सध्या आपण जीव म्हणून वावरत आहोत. तर मूळचे आपण जीव नाहीतच, पण उपाधी लागली म्हणून आपल्याला जीव म्हणावं लागतं. तर उपाधी जर काढून टाकली, तर आपण म्हणजे जीवाचा लक्ष्यार्थ कुटस्थ आणि ईश्वराचा लक्ष्यार्थ ब्रह्म, हे दोघं जण एकाच कुळाचे आहेत आणि एका कुळाचे असतात ते एकरूपच असतात. ध्यानात घ्या. मुलगा आणि बापाचं कुळ, मुलाचं कुळ आणि बापाचं कुळ एकच असतं आणि ते एकरूपच असतात. जर एखाद्या मनुष्याची जर निंदा करू लागले, तर मुलाला बरं वाटत नाही आणि मुलाची निंदा करताना बापाला बरं वाटत नाही. कारण मुलगा आणि बाप एका कुळाचे असतात. ते ध्यानात घ्यायचं. आणि जी त्या मुलाची पत्नी असते, तिनं आपल्या स्वतःच्या आई-वडिलांचा बाद करून इकडच्या कुळाचा स्वीकार केलेला असतो. मग त्याला बाद असं म्हणतात, आहे की नाही? म्हणून हे म सर्व जगत हे अधिष्ठान रूप आहे. सता-सताहून भिन्न आहे, मिथ्य आहे, बाद योग्य आहे. तर असं हे ध्यानात घ्या. म्हणून तर म्हणले मग आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे ते खरे, पण अध्यस्त असते ते सत्य नसते. आता दोरीवरला सर्प सत्य आहे का? दोरीवरला सर्प सत्य नसतो. पण भासतो की नाही? भासतो. म्हणून तर त्याचा बाद करायचा आपल्याला. म्हणून राग, द्वेष, धर्म, अधर्म, बंध, मोक्षादी सर्व धर्मरहित एक व्यापक आत्मा आहे. म्हणून तो सत आहे. ज्याची ज्ञानाने निवृत्ती होते ते मिथ्या असते. आता दोरीच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती झाली की नाही? मग आत्म्याची कधीही निवृत्ती होत नाही म्हणून तो सत आहे. मग आत्म्याची निवृत्ती होत नसते. आत्म्यावर जे भासते त्याची निवृत्ती होत असते. आत्म्याची निवृत्ती होते असे जर मानले तर आत्म्याचे अधिष्ठान निराळे मानावे लागेल. कारण आत्म्याची निवृत्ती शून्याच्या ठिकाणी होत नाही. म्हणून त्या आत्म्याला दुसरा आत्मा अधिष्ठान मानावा लागेल. दुसरा आत्मा नष्ट होतो तर त्याला तिसरा आत्मा अधिष्ठान मानावा लागेल व त्यामुळे अनवस्था प्रसंग येईल. आत्म्याची निवृत्ती मानणाऱ्यास असे विचारावे की आत्म्याची निवृत्ती होते असा अनुभव कोणास आहे किंवा नाही. आहे म्हणेल तर ज्याला आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव आहे तो आत्मस्वरूपच आहे. मग आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव असे म्हणणे म्हणजे आपल्या मस्तकाचा छेद आपण पाहिला असे म्हणण्यासारखे होईल. म्हणून आत्म्याचा निवृत्तीचा अनुभव कोणालाही नाही. म्हणून आत्मा नित्य आहे. याप्रमाणे आत्मा सतस्वरूप आहे हे सिद्ध झाले. तर आत्मा सत्स्वरूप आहे आणि आत्मस्वरूपावर हे सर्व जगत्रय असो का आपला देह असो का देहातले 4 देह असो, तर हे आपल्याला मिथ्या भासमान आहेत. कारण हे शरीर जर पडलं, आता जर हे शरीर पडलं तर आपल्याला पुन्हा उपाधी नसल्या कारणानं हे काही जगत्रय आहे का नाही असं आपल्याला काही कळत नाही किंवा जाणवत नाही. म्हणून ध्यानात ठेवायचं की आत्माच सत्य आहे किंवा तुमच्या ज्या अवस्था दिलेल्या आहेत तुम्हाला, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या सर्व अवस्थेमध्ये परमात्मा असतो. समाधी अवस्थेमध्ये असतो, जागृतीत असतो, स्वप्नात असतो, सुषुप्तीत असतो. मग ह्या सर्व अवस्थेमध्ये असणारी जी शक्ती आहे ती तुमची आमची शक्ती आहे. पण आपण जीवरूपानं आपण मानूनच घ्यायला तयार नाहीत. एखादी व्यक्ती कोणत्या एखाद्या जातीतली समजा ब्राह्मण जातीतली आहे. पण पंचकर्मातला दृष्टांत भांग प्याला, गांजा प्याला आणि त्याला किती जरी त्या भांग पेलेल्या नशेमध्ये त्याला म्हटलं, की "बाबा तू ब्राह्मण आहेस." तर तो काय म्हणत होता तो? ज्यावेळेस भांगाची नशा होती, दारूची नशा होती, त्यावेळेस तो "मी ब्राह्मण नाही, मी शूद्र आहे, मी वैश्य आहे" वगैरे असं म्हणत होता. पण तो खरोखरच पाहू गेला तर तसा होता का तो? शूद्र वगैरे दुसऱ्या जातीचा होता का? नव्हता. तो ब्राह्मणच होता. ज्यावेळेस त्याला मित्राने आणून ज्यावेळेस त्यांना आंबट पाजलं, दही पाजलं, त्यावेळेस नशा उतरली आणि नशा उतरल्यावर त्याला "तू शूद्र आहेस, तू वैश्य आहेस" वगैरे, वगैरे असं काय म्हणू लागले. त्यावेळेस तो म्हणू लागला, "बाबा मी शूद्र नाही, वैश्य नाही, तर मी कोण आहे? तर मी ब्राह्मणच आहे." तसं आपल्याला सुद्धा अज्ञानाची नशा चढलेली आहे. अज्ञान रूपी नशा घेऊन
नाही, नाही, माझी आणि त्या परमात्म्याची बराबरी होत असते का? माझी उपाधी काय आहे? परमात्म्याची, ईश्वराची उपाधी काय आहे? ईश्वर आणि मी कुठे एक होत असतो का? आपली ही नशाच जायला तयार नाही. कारण आपल्याला नशा जर गेली आपली, तर आपण आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप होऊ, या भीतीपोटी. आणि मग आपले विषय सगळे राहून जाते आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. कारण हे देहच मी आहे, देहाचे विषय माझे आहेत. ह्या अशा ज्या कल्पना झालेल्या आहेत, तर ते त्याच्यामुळं, या अज्ञानामुळं आपण ब्रह्मरूप असून सुद्धा आपल्याला ब्रह्मरूप आहे असं वाटत नाही. म्हणून आपल्या उपाधींचा त्याग करून, म्हणजेच आपण जीवाची उपाधी आणि ईश्वराची उपाधी, जीव चैतन्याची उपाधी, ईश्वर चैतन्याची उपाधी काढून, जीवाचा आत्मा कुटस्थ आणि ईश्वराचं ब्रह्म यांचं ऐक्य आहे, हे पारमार्थिक दृष्ट्या ऐक्य असतं. व्यावहारिक दृष्ट्या आपण लीन त्यांची एकरूपता होत नाही, कारण उपाधी आपली भिन्न-भिन्न आहे. आपली उपाधी छोटी आहे, त्यांची उपाधी मोठी आहे ईश्वराची. मग आपण उपाधीला धरतो आणि उपाधीला धरून बोलतो. पण आपल्या जीवाचा लक्ष्यार्थ कुटस्थ आणि ईश्वराचा लक्ष्यार्थ ब्रह्म. तर आपण लक्ष्यार्थ दृष्टीनं आपण एकरूपच आहोत हे ध्यानात घ्या. तर म्हणून आत्मा चित्स्वरूप आहे, त्याप्रमाणे आत्मा चित्स्वरूप म्हणजे प्रकाशरूप आहे. याचा अर्थ आत्मा प्रकाशरूप आहे, याचा अर्थ ज्ञानस्वरूप आहे. तर आत्मा कसा आहे? ज्ञानस्वरूप आहे. तर नैकाच्या मतामध्ये आत्मा अप्रकाशरूप म्हणावा. आता नैक म्हणले होते, आत्मा जड आहे. तर आत्मा जर जड म्हणावा, अप्रकाश रूप म्हणावा, तर तो घटाप्रमाणे जड होईल. आत्मा जड असून अंतःकरण किंवा इंद्रिय त्यांचे प्रकाशन करतात असे म्हणावे. तर अंतःकरण व इंद्रिय परिच्छिन्न आहेत, म्हणून ते कार्य आहेत. ज्याच्यात देशाने किंवा कालाने अंत असतो त्याला परिच्छिन्न म्हणतात. व जे कार्य असते ते जड असते या नियमाने. अंतःकरण व इंद्रिय जड आहेत, म्हणून त्यांच्याकडून कोणाचेच प्रकाशन होणार नाही. आपलं एखाद्या वेळेस आपल्या कुठल्याही एखाद्या पार्टला विचारून बघा. आपला पार्ट कुठलाच बोलत नाही. पार्ट याचा अर्थ पाय घ्या, हात घ्या, नाक घ्या, कान घ्या, तोंड घ्या. काय एखाद्या पार्टला, एखाद्या आपल्या शरीराच्या भागाला तुम्ही बोलून बघा. तर ते काही बोलत नाही. याचा अर्थ तुम्हालाच कळतं, की हे शरीर आहे, हे पाय आहे, हे हात आहे, हे डोकं आहे, हे शरीर आहे, हे जग आहे, ह्या वस्तू आहेत. ह्या तुम्हालाच कळत्यात. ह्या वस्तूला तुम्ही कळत नाहीत. ज्या घटपटादी ज्या वस्तू आहेत, जगातल्या वस्तू आहेत, त्या वस्तूला तुम्ही कळत नाहीत. तुम्हालाच ह्या वस्तू कळतात. आणि ज्या दृश्य वस्तू असतात, त्या आपण दृश्य वस्तू होत नाहीत. तर ध्यानात घ्या मायबापाहो. बार-बार आपल्याला सर्व काही जरी ह्या सर्व शास्त्रांनी सांगितलं असलं, तरी आपल्याला शंका निर्माण होतात. म्हणून शंकेचं उत्तर देण्यासाठी असे प्रश्नोत्तर केलेले असतात. परंतु आपल्याला जैमिनीचं सकाम कर्म उपासना किंवा कर्म उपासना, निषिद्ध कर्म हे आपल्याला करायला सांगितलेले नाहीत. मग तुम्ही म्हणता कोणाला सांगितले कर्म उपासना करायला? ज्याची अंतःकरण शुद्धी नाही त्याच्यासाठी कर्म उपासना करायला सांगितली, दिंडीत जायला सांगितलं, तीर्थयात्रेला जायला सांगितलं. का सांगितलं? तर अंतःकरण शुद्धी नाही. देवाकडं ओढ लागत नाही. कारण आपल्याकडं तमोगुण आणि रजोगुण वाढलेले असतात. तमोगुण आणि रजोगुण कमी करण्यासाठी किंवा ते कमी होण्यासाठी आपल्याला कर्म उपासना करावी लागते. आणि कर्म उपासना करून अंतःकरण शुद्धी झाल्याच्या नंतर मग आता तुम्ही सर्वजण महात्मे असून तुमच्या अंतःकरणाची शुद्धी झालेली आहे. तुम्ही मुमुक्षु आहात आणि मुमुक्षूच्या पुढं हा ग्रंथ घ्यायचा असतो. म्हणून पंचीकरण, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, चांगदेव 65, अमृतानुभव जे असे ग्रंथ आहेत, ते ग्रंथ सर्व हे मुमुक्षूचे आहेत, म्हणजे अधिकाऱ्याचे आहेत. मग तुम्ही अधिकारी आहात असं समजूनच हा ग्रंथ आपला चालू आहे. तर म्हणून ध्यानात घ्यायचं, की अशा पद्धतीचं आहे. तर हे आपल्याला जी
नैक जी म्हणतात आत्मा जड आहे, तर आत्मा जड नाही. तर हे ध्यानात ठेवा. म्हणून आत्म्याचा ज्ञानगुण अनित्य आहे असे म्हणेल तर ज्ञान जड होईल, म्हणून ते अनित्य असते, ते जड असतं. तर आत्मा हे अनित्य नाही, आत्मा नित्य आहे. म्हणून ध्यानात ठेवायचं बाकीच्या जड वस्तू असतात. मग तुम्हाला आताच सांगितलं की जड वस्तू ह्या दृश्य असतात आणि त्या वस्तू म्हणजे मी नाही किंवा दृश्य वस्तू आपण नसतोच हे ध्यानात घ्या. तुम्हाला जर हे पटत नसलं तर तुमचं स्वतःचं घर म्हणजे तुम्ही आहेत का? तुमची स्वतःची कार म्हणजे तुम्ही आहेत का? स्वतःचा मोबाईल म्हणजे ते तुम्ही आहेत का? मग या उदाहरणावरून तुम्ही ध्यानात घ्या की तुमचे हे सर्व दृश्य दृश्य म्हणजे तुम्ही नाहीत हे तुम्हाला सिद्ध झालं. मग आता तुम्ही कोण असले पाहिजेत? तर दृश्याला पाहणारे तुम्ही असले पाहिजेत, दृश्याला जाणणारे तुम्ही असले पाहिजेत. मग तुम्हाला असं वाटतं की आता आम्हाला ते कळलं. मग आता देह माझा तरी आपण असं म्हणतो की नाही? आपण म्हणत असतो की हा देह माझा आहे. माझा पाय दुखतो, माझा हात दुखतो, माझं डोकं दुखतं, मी आजारी आहे वगैरे. तर माझा म्हणजे माझी जी वस्तू असते, तर ती वस्तू आपली आहे का? कारण ती कुठलीतरी वेगळ्याच पदार्थानं, वस्तूनं, उपादानानं बनलेली असते. आता कार बनली, ती कशानं बनली ते आपल्याला माहिती आहे. घर बनलं ते कशानं बनलं ते माहिती आहे. यावरून आपल्या ध्यानात आलं पाहिजे, की ती वस्तू माझी जरी म्हणत असलो, तरी घर जर बांधलं असेल तर विटा, दगड, सिमेंट, वाळू या अशा प्रकाराने, लोखंड या सर्व प्रकाराने बांधल्या जातो आणि त्या घराला आपण आपलं आहे असं म्हणतो. किंवा गाडी लोखंडापासून इंजिन वगैरे सगळं कलर हे सगळ्यापासून बनवले जाते आणि गाडी माझी म्हणतो. मग आपण गाडीपेक्षा वेगळे ठरतो की नाही? म्हणून माझी नावाची जी वस्तू असते ती वस्तू आपण होत नाहीत. मग आता मी आणि माझं जर हे घालून टाकलं, तर आपण कोण आहोत? तर आपण आत्मस्वरूप आहोत हे ध्यानात घ्या. म्हणून ह्या न्यायिकाच्या मतानं जे सांगितलेलं आहे, की आत्मा जड आहे वगैरे हे काही खरं नाही त्यांचं. तर हे ध्यानात घ्या. म्हणून ज्याप्रमाणे उष्णता हे अग्नीचे स्वरूप असल्यामुळे उष्णता टाकून अग्नी केव्हाही राहत नाही. त्याप्रमाणे ज्ञान हे आत्म्याचे स्वरूप असल्यामुळे ज्ञानाला टाकून आत्मा केव्हाही असत नाही. जसे उष्णता हे अग्नीचे स्वरूप आहे, त्याप्रमाणे ज्ञान हे आत्म्याचे स्वरूप आहे. जी वस्तू केव्हा असते आणि केव्हा नसते, त्या वस्तूला आगमापायी म्हणजे उत्पत्ती विनाशवान असे म्हणतात. आता आगमापायी हा शब्द लय अवघड नाही, पण आपल्याला आगमापायी शब्द माहीत नसतो. आगमापायी म्हणजे उत्पत्ती विनाशवान, म्हणजे ज्याला जन्म मरण आहे, त्याला आगमापायी असं म्हणतात. उत्पत्ती विनाशवान अंतःकरण वर्तीचा आहे. म्हणून माऊली ज्ञानोबरायाने वर्ती ज्ञानाचं खंडन केलेलं आहे. ज्ञानाचं खंडन केलेलं नाही, वर्ती ज्ञानाचं म्हणजे सामान्य चैतन्याचं खंडन केलेलं नाही. वृत्ती चैतन्याचं म्हणजे वर्ती ज्ञानाचं खंडन केलेलं आहे. केवळ आत्मस्वरूप ज्ञानापासून व्यवहार होत नाही. आत्मस्वरूप ज्ञानाची सहाय्यता घेतलेली वृत्ती किंवा वर्तीतील आरूढ ज्ञान विशेष व्यवहाराचे हेतू आहे, असे अवच्छेदवादी मानतात. आभासासहित वर्तीकडून व्यवहार होतो याचा अर्थ आभासाद्वारा किंवा साक्षात वर्तीद्वारा आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार होतो असे आभासवादी म्हणतात. अवच्छेदवादी किंवा आभासवादी यांच्या मतामध्ये व्यवहारिक ज्ञानाविषयी भेद असला तरी हे अवच्छेदवादी आणि आभासवादी या दोघांचा व्यवहारामध्ये जरी भेद असला तरी सर्वांचा प्रकाशक ज्ञानस्वरूप आत्मा आहे या सिद्धांताबद्दल मतभेद नाही. म्हणून आत्मा चितस्वरूप म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. याच्यानंतर आत्मा आनंदरूप कसा आहे ते पहा. त्याचप्रमाणे आत्मा आनंद स्वरूप आहे. जर आत्मा आनंद स्वरूप नसता, तर अनुकूल विषयाच्या प्राप्तीने अंतःकरण वृत्तीत आनंद स्वरूपाचे भान झाले नसते. आत्मा जर आनंद स्वरूप नसता, तर ध्यानात घ्या चांगला पॉइंट. तर आनंद जर आत्म्याचा आनंद नसता, तर मला असं वाटतं की दारामध्ये उभी केलेली गाडी आहे. त्या गाडीला जाऊन विचारा की तुला कसा आनंद होतो? ती गाडी कशी पंढरपूरला गेली? ती गाडी कशी मुंबईला गेली? ती गाडी कशी कोल्हापूरला गेली? आणि त्या गाडीला जाऊन विचारा की तुला आनंद कसा होतोय? किती छान चालतीस तू. पण तिला तर काही आनंद कळत नाही. म्हणजे आनंद कळतो ते आम्हाला. आनंद कळतो ते आम्हाला. मग तुमचं आमचं जे स्वरूप आहे ते आत्म्याचं स्वरूप आहे आणि त्यालाच आनंद होतो.
पण वरतीच्या द्वारे आनंद होतो, जडाला आनंद होत नाही. आता आपण घर घेतलं. घराला विचारा तुला आनंद होतो का? आता घराला आनंद होत नसून घरात राहणाऱ्याला आनंद होतो. तसा आपल्या देहामध्ये, देह म्हणजे आत्मा नाही, या देहामध्ये अ, घर म्हणजे आत्मा नाही, या घरामध्ये जसा आपल्याला आनंद होतो, तसा देह म्हणजे आत्मा नाही, देहामध्ये आत्मा आहे. आणि त्या देहाचाच, आत्म्याचाच असणारा आभास झालेला आहे आणि आभासाला वृत्तीद्वारे आनंद कळतो. तर या ध्यानात घ्या, की विषयाचा आनंद मुळीच नाही. विषयाला तुम्ही एखाद्या विचारून बघा, विषयात तुला आनंद होतो का? तर विषयाला आनंद होत नसतो, तो आपल्यालाच आनंद होतो. आता आईनं जर लेकराच्या गळ्यामध्ये, हातामध्ये, पायामध्ये सगळं जे दागिने असतात, ते दागिने घातल्याच्या नंतर त्या लेकराला आनंद कळत नाही त्याचा. लहान बालक असतं ना, त्याला आनंद कळत नाही, पण त्याचा आनंद आईला होत असतो. कारण आपल्या बाळासाठी आपण काय-काय घेतलं त्याचा आनंद आपल्या आईला होतो. त्याप्रमाणे आपल्या हातामध्ये हातामध्ये सोन्याचं कडं घातलं तर हाताला आनंद होत नाही. कानामध्ये तुमच्या काय घातले, ते तुमचे दागिने घातले, गळ्यामध्ये दागिने घेतले तर कानाला आनंद होत नाही, गळ्याला आनंद होत नाही. तर तो आनंद आम्हाला म्हणजे आपल्यामध्ये आत्मा आहे आणि आत्म्यालाच आभासाद्वारे आनंद वर्तीच्या द्वारे कळतो. तर हे ध्यानात घ्या, की आत्मा कसा आनंद स्वरूप आहे. म्हणून विषयापासून आनंद त्या आत्मस्वरूपाला होत नाही. उदाहरणार्थ म्हणले, विषयातील किड्यांना विषापासून सर्प पाहून सर्पिणीस आणि सिंह पाहून सिंहिणीस आनंद होतो. आता बघा, विषातले किडे, विष विष विषातले किडे विषापासून, सर्प पाहून सर्पिणीला आनंद होतो, सिंह पाहून सिंहिणीला आनंद होतो. मग असणारा त्यांना आनंद होतो, पण आपल्याला सर्प पाहिल्यावर आपल्याला आनंद होतो का? मग जर विषयापासून आनंद होतोय असं जर म्हटलं, तर मग असणारा ते त्यांचा विषय नाही का? मग ते एकमेकाला पाहून त्यांना आनंद होतो ना, आपल्याला पाहून आता सर्पाला आणि सिंहाला पाहिलं तर आपल्याला आनंद होतो का? नाही होत. मग विषयात जर आनंद आहे असं म्हणतात, तर मग तो आनंद आहे का आपल्याकडं? तर विषयाला आनंद नसतो, विषय जड असतात. हे ध्यानात घ्या. म्हणजे आत्माचाच आनंद आहे. आत्मस्वरूपालाच आनंद आहे. आत्मस्वरूपच आनंदी आहे. तर जर त्या विषयाच्या ठिकाणी आनंद असता, तर सर्वांना आनंद झाला असता. मग तसा सर्पाला सर्पिण पाहून, वाघाला वाघ सिंहीण पाहून, सिंहाला सिंहीण पाहून किंवा विषातल्या किड्यांना विषासाठी ज्यांना ज्याच्या त्याच्या विषयाचा आनंद होतो, त्याचा आनंद सर्वांना व्हायला पाहिजे होता. म्हणजे आपण म्हणलो असतो, की विषयामध्ये आनंद आहे. पण विषयामध्ये आनंद नाही. कोणालाही दुःख झाले नसते. जसे अग्नीच्या ठिकाणी उष्णता आहे, त्या अग्नीशी कोणाचाही स्पर्श झाला तर पोळते. त्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणी आनंद असतात, तर त्या विषयासंबंधापासून कोणालाही आनंदच झाला असता. वेदांत मताप्रमाणे जेव्हा विषयाची इच्छा होते, तेव्हा वृत्ती चंचल होते. त्यामुळे त्या चंचल वृत्तीत आत्मानंदाचे भान होत नाही. जेव्हा अनुकूल विषय प्राप्त होतो, तेव्हा इच्छा निवृत्त होऊन वृत्ती स्थिर होते. मग आता आपण म्हणतो विषयात आनंद नाही. आता थोड्या वेळानं आपल्याला भुका लागतील, आहे की नाही? कालची एकादशी होती. तर जेवण करताना आनंद होतो, मग तो आनंद का व्हावा? आता जेवण करताना आनंद होत नाही का? तर आनंद हा होतो, पण ते कोणाला आनंद होतो ते ध्यानात घ्या. आणि ज्याची वरती स्थिरमध्ये आनंद असतो. आपल्याला अगोदर भूक लागली होती म्हणून वरती चंचल झाली होती. आणि ती घासाघासानं तृप्ती होऊ लागली, की मग आनंद व्हायला लागतो. आणि मग असणारं काही काही वेळानं अर्धं जेवण झाल्याच्या नंतर मग कळायला लागतं मीठ कमी, चव कमी, की असं कसं झालं, तसं कसं झालं, हे कसं असं बनविलं वगैरे. अर्धं जेवण झाल्याच्या नंतर. पण अगोदर जोपर्यंत भूक होती तोपर्यंत ते आपण सेवन केलं. परंतु हे जे कळतं ते अंतःकरणाच्या वृत्तीद्वारा आभासालाच कळतं. हे विषयाला कळत नाही. विषयाला आनंद नसतो. विषय आनंदी नाही तर आत्माच आनंदी आहे. जडाला आनंद होत नाही. जडाला काही कळतच नाही तर आनंद कसा होईल? म्हणून आपले देह, आपल्या देहाचे पार्ट वगैरे जे काही तुम्हाला दिसतं घटापटादी जगत, हे जगत आनंदरूप नसून आत्माच आनंदरूप आहे हे विसरायला नको.
मग त्या स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचे भान होते. वरती आपली स्थिर होते आणि त्या स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं. म्हणून म्हणले, त्याकरिता अंतःकरणावरती चंचल होते म्हणून दुःख होते. पुन्हा आपल्याला दुसऱ्या विषयाची इच्छा झाली, की अंतःकरणाची वरती चंचल होते आणि मग ते दुःख होतं. तर ते दुःख कुणाला होतं? ते अंतःकरणाला होतं दुःख. कारण आपली अंतःकरणाची वृत्ती सुखदुःखकार होते, हे 4थ्या तरंगामध्ये झालेलं आहे. 4था तरंग तुम्हाला चांगल्या प्रकारचा येतो आहे, पाठ झालेला आहे. आणि असं समजून आपण 5वा घेऊन 6वा तरंग आपण घेत आहोत. शिष्य म्हणतो, महाराज मला अजून विषयामध्ये आनंद आहे असे वाटते. बघा, शिष्याचा प्रश्न आहे आणि तो आपला सुद्धा प्रश्न असू शकतो. कोण म्हणतं विषयात आनंद नाही? आम्हाला सर्व विषयामध्ये आनंद आहे असं वाटतं. तर ते म्हणले, विषयात आनंद आहे असे वाटते कारण इच्छित विषयाची प्राप्ती झाली. इच्छारूप वृत्ती नाहीशी होते म्हणजे तिचा अभाव होतो. त्याप्रमाणे पहिल्या इच्छारूप वृत्तीचा अभाव झाला आहे, दुसऱ्या वृत्तीचा अजून उदय झाला नाही. अशा वृत्तीरहित मध्यस्थितीमध्ये जो आनंद होतो तो आनंद विषयाचाच म्हटला पाहिजे. बघा त्याला काय म्हणायचंय ती. पहिली वृत्ती गेली, पहिला विषय गेला, दुसरा विषय प्राप्त झाला नाही तोपर्यंत जी स्थिर वृत्ती, तर त्या स्थिर वृत्तीलाच हा आज तर्कदृष्टी म्हणतो, की याला आनंद विषयाचाच म्हटला पाहिजे म्हणतो. पण तो आनंद विषयाचा नसून आत्मस्वरूपाचाच आनंद आहे. कोणचा आनंद? तर पहिली वृत्ती झाली, पहिला विषय सुटला आणि दुसरा विषय सुटायच्या अगोदर ज्या मध्यंतरीची स्थिती असते. श्वास घेतला, श्वास थोडा थांबला. थांबलेल्या श्वासामध्ये जो आनंद आहे तो परमात्म्याचा आनंद आहे. एक विषय ग्रहण केला, दुसरा विषय ग्रहण करण्याची वेळ यायच्या अगोदर दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे. आता आपल्याला काय करायचं होतं? भूक लागली होती. आपण गडबडीनं गेलो, जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर मग वृत्ती स्थिर होते आणि आनंद होतो. पण दुसरा विषय आणखीन प्राप्त झालेला नाही म्हणजे आपल्याला दुसरं काहीतरी काम करायचं आहे. तर मग त्याची आणखीन चंचलता व्हायच्या अगोदर आणि जेवण झाल्याच्या नंतरचा जे स्थिर वृत्तीमध्ये जो आनंद असतो तो आत्मानंद आहे. पण आपल्याला असं वाटतं की विषयाचा आनंद आहे. तर विषयाचा आनंद नसून आत्मस्वरूपाचाच आनंद आहे. तर मग विषयाला सिद्धांत मतामध्ये तर वरती वाचून स्वरूपानंदाचे भान होत नाही आणि मध्यसंधीत तर वरती नाही, अशा वेळी होणारा आनंद विषयाचा असे म्हटल्याशिवाय गती नाही असे मला वाटते म्हणतो. आता तो आत्म्याच्याच आनंदाला विषयाचा आनंद आहे असं म्हणतो. तर श्री गुरु म्हणतात, इच्छारूप वृत्ती राजस आहे. त्या वृत्तीत आनंद होत नाही. आनंदाचे भान सात्विक वृत्तीत होते. इच्छित विषय प्राप्त झाला म्हणजे इच्छारूप अंतःकरणाची वृत्ती नाहीशी होते. दुसऱ्या विषयाची इच्छा उत्पन्न झाली नाही. अशा मध्यसंधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंतःकरण वृत्तीचा अभाव असे नाही. इच्छारूप वृत्तीचा अभाव असला तरी प्राप्त झालेल्या विषयाचा ज्ञानाकार झालेली वृत्ती त्याकाली हे आहेच. तर ज्ञानाकार वृत्ती हे सत्वगुणाचे कार्य आहे. या सात्विक वृत्तीमध्ये आनंदाचे भान होते. सत्वात संजयते ज्ञानम. आणि मग ज्यावेळेस ज्ञान होत असतं त्या ज्ञानामध्येच मोक्ष म्हणजे आत्मस्वरूप आहे आणि तो आत्मस्वरूपाचाच आनंद आहे. पण ती वृत्ती बाहेरच्या विषयाकार झाल्यामुळे बहिर्मुख वृत्तीकडून अंतःकरण अधिष्ठान साक्षी चैतन्याचा म्हणजे आत्म्याचा आनंद घेतला जात नाही. कारण तो आनंद वृत्तीचे पृष्ठभागाच्या ठिकाणी आहे. उदाहरणार्थ, मोठेचे बैल मागे सरकत सरकत विहिरीजवळ येतात. पृष्ठभागाकडे विहिरीचे पाणी असते, पण त्याची तोंडे विहिरीकडे नसल्यामुळे त्यांना पाटातील पाणी पिण्यासच मिळते. त्याप्रमाणे बाहेरचे विषय पाहिल्याबरोबर त्या विषयाकार वृत्ती होते, ती ज्ञानरूप वृत्ती सात्विक आहे. त्या बहिर्मुख वृत्तीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी आत्मानंद आहे. पण त्या आत्मानंदाचे भान त्या वृत्तीमध्ये न होता त्या बाह्य विषयाकार जी वृत्ती झालेली आहे त्या विषयोपहित चैतन्यानंदाचे भान त्या वृत्तीकडून होते. तर विषयोपहित चैतन्य व साक्षी चैतन्याचे भान त्या वृत्तीकडून होते. विषयोपहित चैतन्य व साक्षी चैतन्य यांच्यात भेद नाही. तर ध्यानात घ्या, विषयोपहित चैतन्य म्हणजे बाहेर जरी कुठं चैतन्य असलं तरी आणि आतमध्येही चैतन्य असलं तरी तो साक्षीच आहे. आणि त्या साक्षी असल्यामुळं, कारण अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते आणि अंतःकरणाची वृत्ती बाहेर जितक्या प्रदेशामध्ये व्यापक असते किंवा आपल्या देहामध्ये असते त्याला साक्षीच म्हटलं जातं.
म्हणून विषयोपहित चैतन्याचा जो आनंद तोच आनंद आत्मानंद आहे. म्हणून आत्मानंदाचेच भान विषय प्राप्तिकाली आहे, विषयात आनंद मुळीच नाही. तर आपण कधी बी आत्मा हा साक्षी आहे आणि तो आतमध्येच आहे एवढंच आपल्याला माहित होतं. आहे की नाही महाराज? आपल्याला ज्ञान कशाचं होतं तर आत्मा साक्षी हा आतमध्येच असतो एवढंच ज्ञान होतं. तर आत्मा हा साक्षी हा बाहेर पण असतो. म्हणजे जिथपर्यंत वृत्ती असते, जिथपर्यंत अंतःकरण आणि वृत्ती हे दोन नाहीत. अंतःकरणाची वृत्ती ही अंतःकरणाचं कार्य आहे. मग आत्मा साक्षी हा बाहेर बी आहे आणि आत बी आहे. तर म्हणून शिष्य म्हणतो, महाराज विषयात आनंद नाही हे खरे, पण आपल्या सांगण्यावरून असे सिद्ध झाले की आत्मानंदाचा भोग घेण्यास विषय संपादन करणे आवश्यक आहे. बघा ते काय म्हणतोय की मग आता आत्मानंदाचा जर आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर विषयाचं सेवन केलं पाहिजे. तर मग विषय लंपट पुरुषांनी आम्ही आत्मानंद भोगण्याकरिताच विषय संपादन करतो असे म्हटले तर काय बिघडेल? ते म्हणतात की तुम्ही तर म्हणतात की आत्मानंद हा तर विषयात बी आत्मानंद आहे. तर मग आम्हाला जास्त विषय संपादन करून आम्हाला काय झाला पाहिजे तर आनंद मिळविला पाहिजे. मग असे विषय लंपट पुरुष म्हणले जास्त विषय सेवन करून आत्मानंद घेत असतील असं म्हटलं तर काय बिघडल म्हणतात. कारण विषयाकार झालेल्या ज्ञानरूप वर्तीतच आत्मानंदाचे भान होते. श्री गुरु म्हणतात आम्ही वर सांगितलेल्या समाधानावर हा दोष येतो. एवढ्याकरिता तुला हा उत्तम सिद्धांत सांगतो तो असा. ते म्हणले पहिली इच्छा व दुसरी इच्छा दोन्ही मधील अंतर तर ती इच्छा वृत्ती अंतर्मुखच असते, विषयाकार नसते. त्या अंतर्मुख वर्तीत आत्मानंदाचे भान, विषयाचे ज्ञान व आत्मानंद समीप असल्यामुळे असे आत्म्याचे ज्ञान नसल्यामुळे आनंद विषयाचा आहे असे वाटते. पण विषयपहित चैतन्याचा आनंद म्हणजे साक्षी अंतःकरणोपहित चैतन्याचा आहे. आम्ही ही दोन्ही चैतन्य एकच आहेत. तर हे ध्यानात घ्या. तर हे कसा आनंद असतो तो? तर विषयाचा आनंद म्हणजे विषयात आनंद नसून वरती स्थिरमध्ये आनंद आहे. तर त्यांनी श्रीगुरूंनी असं उत्तर दिलेलं आहे, की वरती स्थिरमध्ये आनंद असतो. विषयामध्ये आनंद नसतो हे आपल्याला त्यांनी पटवून दिलेलं आहे. तर मग त्यांनी सांगितलं, की म्हणून आभासाद्वारा आत्म्याचा सूक्ष्म शरीराशी संबंध आहे. कारण त्यात आत्म्याचा आभास आहे, इतर ठिकाणी आभास नाही. म्हणून आभासाद्वारा आत्म्याचा सूक्ष्म शरीराशी संबंध आहे. सूक्ष्म शरीराशी स्थूल शरीराचा संबंध आहे. स्थूल शरीरद्वारा पुत्राशी संबंध आहे. पुत्रद्वारा पुत्र मित्राशी संबंध आहे. अशा रीतीने आत्मसंबंधी पदार्थांच्या ठिकाणी प्रेम असते. त्यात जसं जसा आत्म्याशी जवळचा संबंध असेल तसे तसे त्या पदार्थावर अधिक प्रेम असते. यावरून आत्मसंबंधाने पदार्थांच्या ठिकाणी प्रीती होते. मुख्य प्रीती आत्म्याच्या ठिकाणीच असते. त्याचे कारण आत्मा आनंदरूप आहे. म्हणून कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी जे प्रेम असते ते त्या पदार्थापासून दुःखाची निवृत्ती व आनंदाची प्राप्ती होते. म्हणून आत्मा आनंदरूप आहे, म्हणूनच आत्म्यावर प्रेम आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे तेत जे होय तया नाम सुख. ज्ञानेश्वरी अध्याय 13वा, ओवी क्रमांक 131. तरी ते गा सुख ते गा किरीटी दाविजेल तुझं दिटी जे आत्मयाच्या भेटी जीवाशी होय. ज्ञानेश्वरी अध्याय 18वा, 773 क्रमांकाची ओवी. निरुपचारा प्रेमा विषय होय ते प्रियतमा ते दुजे नव्हे की आत्मा ऐशीची जाणावे. ज्ञानेश्वरी अध्याय 18वा, 1346 क्रमांकाची ओवी. तेत प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा ते खेवी वाटे डिंडिमा संसारिक हे. ज्ञानेश्वरी अध्याय 16वा आणि ओवी क्रमांक 443. हे तुम्हाला पाहण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचावा लागेल. अशा रीतीने सर्वांच्या प्रीतीचा विषय जो आत्मा तोच आनंदरूप आहे. दुःख रहितही तोच आहे. मिथ्या पदार्थांचा अभाव अधिष्ठान रूप असतो. या दृष्टीने सर्व दुःखाचा अभाव अधिष्ठान आत्मरूप आहे व आत्मा आनंद स्वरूप आहे. तर जेवढं बी आत्म्यावर आपल्याला भासतंय, जेवढं बी आत्म्यावर आपल्याला दिसतंय भासतंय ते सर्व कल्पित असल्या कारणानं ते आत्मस्वरूपच असतं. आणि आत्मस्वरूप असल्यामुळं जी भासणारी वस्तू कधी असते कधी नसते, किंवा कोणती अवस्था कोणत्या अवस्थेत नसते.
तर पण प्रत्येक अवस्थेमध्ये, प्रत्येक कालामध्ये तो परमात्मा असतो म्हणून तो परमात्माच सत्य आहे. या दिसणाऱ्या कल्पित वस्तू, कल्पित जगत्रय हे सत्य नसून हे परमात्म्यावर भासलेलं आहे आणि भासलेली वस्तू अधिष्ठान रूप असते. या न्यायशास्त्रामध्ये आनंद हा आत्म्याचा अनित्य असा गुण मानतात. तर आत्म्याच्या ठिकाणी आनंद नित्य नाही, अनुकूल विषयांच्या प्राप्तीमुळे आनंद उत्पन्न होतो म्हणून आनंद हा आत्म्याचा अनित्य असा गुण आहे. असे न्यायिक म्हणतात, पण हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. कारण झोपेमध्ये जो आनंद होतो तो कोणताही विषय नसताना होतो. आता बघा, जर विषयामध्ये आनंद आहे, तर मग आपल्याला आनंद झोपेमध्ये तर कोणताच विषय नसतो. का असतो विषय झोपेमध्ये? आता झोपेमध्ये विषय नसतो, मग तिथं आनंद होतो की नाही? तर तो आनंद म्हणजे आत्मस्वरूपाचा आनंद आहे. विषयातला आनंद हे तो आत्मस्वरूपाचाच आनंद आहे. झोपेतला आनंद तो बी आत्मस्वरूपाचा आहे. स्वप्नातला आनंद सुद्धा आत्मस्वरूपाचाच आहे. सर्व आनंद तुमचे सुषुप्ती असल, जागृती असल, पण फरक काय आनंदामध्ये ते आपल्या ध्यानात आलं पाहिजे, की विषयात आनंद नसून आत्म्याचाच आनंद आहे, एवढंच साधू संतांना सांगायचं आहे. तर तुम्हाला मिथ्या वस्तूपासून मिळालेला आनंद हा भासमान आहे. कल्पित आहे आणि कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते हे तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणून आपण ध्यानात घेतलं पाहिजे, की विषय म्हणजे आनंद नाही आणि विषयात आनंद नाही, तर आत्म्याचाच आनंद आहे. कारण झोपेमध्ये जो आनंद होतो तो कोणताही विषय नसताना होतो. तसेच समाधीमध्ये कोणताही विषय नसताना आनंद होतो. त्या ठिकाणी कोणताही विषय नाही, पण आनंद आहे. या एकंदर विवेचनावरून आत्मा सच्चित आनंद रूप आहे हे सिद्ध झाले. म्हणून ते म्हणतात, की सतचित आनंद हे भिन्न-भिन्न आहेत किंवा एक आहे त्याविषयी शंका आणि समाधान. शिष्य म्हणतो, महाराज आत्मा सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहे असे म्हणण्याने सच्चित आनंद हे आत्म्याचे अवयव झाले आणि त्यामुळे आत्मा सावयव ठरल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद सिद्ध होतो. या शंकेचे समाधान सांगावं. आता आत्म्याचे हे सच्चित आनंद ते म्हणतो, की हे काय आहेत? तर आत्म्याचे अवयव आहेत म्हणतो. म्हणजे तर्कदृष्टीने तर्क लावला. आता तर्क खरा असतो का खोटा असतो, तर ते आपल्याला कळून घ्यावं लागतं. तर ते म्हणतो आहे, की सच्चित आनंद हे आत्म्याचे आनंद झाले, मग त्याच्यामध्ये स्वगत भेद येईल. मग याची मला काय करा तुम्ही त्याचं समाधान सांगा. श्री गुरु म्हणतात सच्चित आनंद हे एकच आहेत. सतचित आनंद हे एकच आहेत, ते भिन्न नाहीत. तर सत्यचित आनंद तर जड काय म्हणले ते असत जड दुःखरूप नाही हे सांगण्यासाठी. असत जड दुःखरूप नाही हे सांगण्यासाठी सतचित आनंद शब्द लावलेले आहेत. हे काही आत्म्याचं नाव नाही. हे आत्म्याला नाव ठेवलेलं नाही, पण आपण सच्चिदानंद म्हणतो. सच्चिदानंद म्हणतो. सत म्हणजे असत नाही. चित म्हणजे हे जड नाही आणि आनंद म्हणजे ते आनंद रूप आहे. सतचित आनंद हे दुःखरूप नाही. तर हे असत जड दुःखरूप नाही याच्यासाठी सच्चित आनंद हे शब्द लावलेले आहेत. म्हणजे आत्मा असत नाही, आत्मा जड नाही आणि आत्मा दुःखरूप नाही. हे कळण्यासाठी सतचित आनंद लावलेला आहे. वास्तविकता हे आत्म्याचं नाव नाही. म्हणून ते आत्मस्वरूप निर्गुण निराकार अशा पद्धतीचं आहे ते आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. तर म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अमृतानुभवाच्या 5व्या प्रकरणात म्हणतात, तैसे असताच या व्यावृत्ती सतमनो आले श्रुती, जडाची या समाप्ती चिद्रूप आयसे. दुःखाचे नि सर्व नाशे उधले ते सुख आयशे, निग दिले निश्वासे प्रभूचेनी. अमृतानुभव प्रकरण 5 या एकंदरी वचनावरून आत्मा सच्चिदानंद रूप आहे म्हणून ब्रह्मरूप आहे हे सिद्ध झाले. तर ब्रह्म शब्दाच्या अर्थावरून आत्मा ब्रह्मरूप आहे. ब्रह्म शब्दाच्या अर्थावरून आत्मा ब्रह्मरूप आहे. तर ब्रह्म शब्दाचा अर्थ व्यापक असा आहे. देशाने त्याचा अंत होत नाही. त्याला व्यापक असे म्हणतात. ब्रह्माहून आत्मा भिन्न मानला तर त्याचा देशाने अंत होईल. म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्म आहे त्या ठिकाणी आत्मा नाही असे म्हणावे लागेल. ज्याचा देशाने अंत असतो त्याचा कालानेही अंत होतो असा नियम आहे. या नियमाप्रमाणे आत्म्याचाही अंत ठरेल. आत्म्याचा अंत केव्हाही होत नाही. आत्मा सद्रूप असल्यामुळे ब्रह्माशी अभिन्न आहे.
आत्म्याहून ब्रह्म भिन्न मानले तर ब्रह्म अनात्मा ठरेल. घटादी अनात्म पदार्थ जे जड आहेत त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न ब्रह्म मानले तर ब्रह्मही जड ठरेल. म्हणून आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत. एकच चैतन्य जगत कारण मायेचे व जगताचे अधिष्ठान आहे. ब्रह्मासच आत्मा ही संज्ञा आहे. देहादिकाचे अधिष्ठान आहे म्हणून त्याला आत्मा म्हणतात आणि जगत अधिष्ठान आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात. म्हणजे फरक काय ते ध्यानात घ्यायचं. आपल्याला छोटं देहाचं अधिष्ठान असल्यामुळं त्याला आत्मा म्हणतात. नाहीतर आत्मा म्हणण्याचं काही कारण नाही आणि ब्रह्मही म्हणण्याचं काही कारण नाही, कारण ते जगाचं अधिष्ठान आहे म्हणून ब्रह्म आणि देहाचं अधिष्ठान आहे म्हणून आत्मा. पण हे दोन्ही एकच आहे. तर उपाधी भेदानं ही नावं वेगवेगळी पडलेली असतात. मग आता आपल्याला 4 आकाशाचे प्रकार आणि 4 चैतन्याचे प्रकार पाठीमागे झालेले आहेत. ते सगळं तुमच्या ध्यानामध्ये आहे. तर मग असणारं हे चैतन्य जसे उपाधी भेदानं वेगवेगळे आहेत आणि आकाशही उपाधी भेदानं वेगवेगळे आहेत. तर दोन्हींचं सर्वांमधलं जी चारीची चारी आकाश आहेत ते उपाध्या जर काढल्या तर ते महाकाशच उरतं. आणि इकडं सुद्धा जर चैतन्याच्या प्रकारामध्ये सर्व उपाध्या जर काढल्या तर एक चैतन्यच उरतं. आणि ते सामान्य चैतन्य रूप आपण आहोत मायबाप हो. आपल्याला जन्म नाही आणि मरण नाही. आपल्याला फक्त हे कळून घ्यायचं आणि दुसऱ्याची वस्तू म्हणजे पंचमहाभूताचं शरीर पंचमहाभूताला अर्पण करायचं. दुसऱ्याचं घेतलेलं आपल्याला द्यावं वाटत नाही. दुसऱ्याकडूनच घ्यावं वाटतं. स्वार्थ बुद्धीवाले माणसं म्हणजे आमच्यासारखे महाराज लोक असतात. जास्त स्वार्थी असतात ते. त्यांना असं वाटतं की आम्हाला सगळ्या जगानं आमच्यापाशी आणून आम्हाला मोठा एखादा मठ बांधून द्यावा. मठामध्ये हजारो टन अन्न आणून ठेवावं. सगळं आमदारे ह्या सगळ्या देशाचं राज्याचं सगळं राज्य आम्हाला भेटावं. हे अशा मनाच्या वृत्तीवाले आम्ही महाराज लोक असतो. तर हे ध्यानात ठेवलं पाहिजे की हे सर्व मिथ्या आहे. तुमचा मठ मिथ्या आहे, तुमचं घरदार मिथ्या आहे, आमचं घरदार मिथ्या आहे. मिथ्या वस्तू जर कोणी मागत असल, मिथ्या वस्तू जर कोणी मागत असल तर तो महाराज नाही. मिथ्या वस्तू जर कोणी मागत असेल तर तो संत नाही. मिथ्या वस्तू जर मागत असल तर ती देवाची भक्ती नाही. आता सत्य वस्तू एवढी मोठी भरून उरलेली आहे. मिथ्या वस्तू मागून काय करायची? मिथ्या वस्तू आपल्या बरोबर येत नाही. मिथ्या वस्तू आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार परमात्मा देतच असतो. कारण परमात्मा हा दयाळू आहे. तुम्ही म्हणता कशावरून दयाळू? आम्हाला तर दुःखाचे प्रसंग येतात. आम्हाला दुःखाचे प्रसंग आले. तसे प्रसंग सगळ्यांना येतात, सगळ्यांना दुःख होतं. पण त्याचं कारण एकच की आपण परमात्म्याकडं जी आपली कर्म पूर्वीची झालेली आहेत, त्या कर्माच्या नुसार परमात्मा दयाळू आहे. आणि तो परमात्माच आपल्याला देतो आणि ते परमात्माच आपल्याकडच्या सर्व वस्तूंचं योगक्षम वहाम्यहम. तर तो परमात्माच सर्व करत असतो. आपल्या ध्यानात ठेवा तसं. तर जीवाचं चैतन्य, जीव चैतन्याचा लक्षार्थ आणि ईश्वर चैतन्याचा लक्षार्थ तत्वत्वमसि या महावाक्याच्या विचारानं, ब्रह्म विचारानं तत्वमसी महावाक्याचा लक्षार्थ घेऊन म्हणजे भागत्याग लक्षणानं ब्रह्म जिज्ञासा करावी आणि सर्वत्र ब्रह्मचैतन्यच भरून उरलेलं आहे हे ध्यानात घ्यावं. तर याच्यामुळं आत्मा पुढे म्हणले कसा आहे. आता हे गटाकाश मटाकाश झालं, आपल्याला कळालं हे उपाधी भेदा वाचून मूळ स्वरूपात भेद नाही. त्याप्रमाणे आत्मा आणि ब्रह्म यांच्यामध्ये व्यष्टी समष्टी उपाध्या जर काढून टाकल्या तर वास्तविक ब्रह्म आणि आत्मा यांच्यात भेद नाही, ते एकच आहेत. तर आत्मा जन्मरहित आहे. आत्म्याला जन्म नाही आणि मरण नाही. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा जन्म आणि मरण नाही, ध्यानात घ्या. आपल्या देहाला जन्म मरण आहे. जोपर्यंत सूक्ष्म देह आहे तोपर्यंत जन्म मरण राहणार. सूक्ष्म देहाची जी असणारी ही ग्रंथी आहे ती चितचित ग्रंथी. आपले सच्चिदानंद हृदय बाबा सांगायचे, बाबा चितचित ग्रंथीचा भेद झाल्याशिवाय म्हणजे ती नाहीशी झाल्याशिवाय, ती गाठ सुटल्याशिवाय म्हणजे हा देह कोणाचा आहे? देह पंचमहाभूताचा आहे. या देहामध्ये चार देह सांगितलेले आहेत. तर स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. तर हे सगळे आपले नाहीत.
ह्याच्यातला कुठलाही देह आपला नाही, जड आपण नाही, चेतन आपण आहोत. हे असं जे आपल्या अंतःकरणाच्या वरतीला ज्यावेळेस खात्रीशीर पटेल त्यावेळेस आपण मुक्तच आहोत. मुक्त करायचं नाही आपल्याला. तुम्हाला कोणी बांधलेलं नाही, त्याच्यामुळं तुम्ही सोडवीन तरी कोण? तुम्हाला भरम झालाय त्या झाडावर बसलेल्या मनुष्याप्रमाणे, की मी पाण्यामध्ये पडलो, पण तुम्ही पाण्यात पडलेले नाही. तुम्ही झाडावरच बसलेले आहात. पण ते लोक येऊन गळं टाकायले आणि ते गळं टाकायलेले ते खरं वाटतं आपल्याला, की ते मला काढायले म्हणून. पण एखादा मनुष्य येऊन सांगतोय, "अरे बाबा तू बुडालाच नाहीस," तर त्याचं खरं वाटत नाही. बुडालं नाही, त्याचं खरं वाटत नाही, पण त्याचंच खरं आहे. तसं तुम्हा आम्हाला जन्म-मरण नाही, आम्ही आत्मस्वरूप आहोत. हे ध्यानात घ्या. तो ब्रह्मरूप आत्मा जन्मरहित आहे. आत्म्याचा जन्म मानला तर आत्मा नित्य होईल. चांगले शुभ कृत्य करून आत्मा उत्तम लोकाला जातो असे मानणाऱ्याला आत्मा नित्य म्हणता येणार नाही. कारण शरीर नाशाबरोबर आत्म्याचा नाश मानला तर परलोकी जाणार कोण? तर हे ध्यानात घ्या. मग शुभ कर्म करण्याचे कष्ट कशाकरता करायचे? आत्मा उत्पत्ती विनाशवान मानावा म्हणजे आगमापायी दोष येईल. तर आता वर्तमानकाली जो सुखादुःखाचा भोग होतो तो पूर्वजन्मीच्या कोणत्याही कर्मामाचून होतो असे म्हणावे लागेल. म्हणून अकर्तव्यागम असे म्हणतात. या जन्मी केलेल्या कर्माचा भोग दिल्या वाचून नाश होतो असे म्हणावे लागेल. यालाच कृतप्रणाश असे म्हणतात. या अकर्तव्यागम आणि कृतप्रणाश दोषामुळे आत्म्याला उत्पत्ती विनाशवान म्हणता येणार नाही. पूर्वीचा जन्म मानल्याशिवाय या जन्मात होणाऱ्या सुखादुःखाची व्यवस्था लागणे शक्य नाही. आत्म्याच्या ठिकाणी जन्माची प्रतीती लिंग शरीरामुळे येते. वस्तुतः साक्षीरूप आत्म्याला जन्म नाही. आत्म्यास जन्म जर मानावा तर आत्म्याच्या जन्माला हेतू कोणीही असणे शक्य नाही. कारण आत्म्याच्या जन्माला आत्म्याहून भिन्न कोणीही नाही. कारण आत्म्याहून भिन्न सर्व पदार्थ आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहेत आणि कल्पित असते ते कोणालाही हेतू होत नाही. कारण एक आत्मा सोडता हे कुठलंच कल्पित आहे सर्व. भासमान आहे. तर ते ध्यानात घ्या. मग जसा कल्पित सर्प सर्व रज्जूच्या उत्पत्तीस हेतू नाही. आता तुम्ही सांगा, सर्प हा दोरीच्या उत्पत्तीला कारण आहे का? तर नाही माय बापा हो. त्या दोरीवरच सर्प भासायलाय, पण भासलेला सर्प सुद्धा खरा नाही, तो कल्पित आहे म्हणजे दोरी रूप आहे. तसं हे जगत जे भासतंय ते जगत असणार परमात्मा स्वरूपावर, हे जगत परमात्मा स्वरूपावर कल्पित आहे आणि कल्पित वस्तू अधिष्ठान रूप असते, तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याचप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी भासणारे जे कल्पित मिथ्या अनात्म पदार्थ ते आत्म्याच्या उत्पत्तीस हेतू होणार नाही. दुसरे असे की रज्जूच्या ठिकाणी दंड, सर्प, जलधारा इत्यादी भ्रमाने प्रतीतला येतात. त्यामध्ये दोन अंश आहेत, एक सामान्य इदमांश आणि एक विशेष अंश. त्यामध्ये सामान्य जो इदमांश तो सर्पादी विशेष अंशात व्यापून असतो. म्हणून हा सर्प आहे, हा दंड आहे, ही जलधारा आहे अशी प्रतीती येते. तो जो सामान्य व्यापक इदमांश रज्जू सर्प आहे व त्यालाच रज्जूचे सामान्य ज्ञान म्हणतात. तो सामान्य इदमांश सत्य आहे, कारण रज्जूचे ज्ञान झाल्यानंतरही इदमांशाची प्रतीती येते. ती अशी इदम म्हणजे हा याची प्रतीती भ्रांतिकालामध्ये सर्पाशी अभिन्न होऊन येते. त्यामुळे हा सर्प आहे असे म्हणतो. आणि रज्जू ज्ञानानंतर रज्जू आहे अशा रीतीने रज्जूशी अभिन्न होऊन इदमची प्रतीती येते. मग जशा पद्धतीनं ती आपल्याला प्रतीती येते, ज्यावेळेस भ्रम होतो त्यावेळेस सर्प आहे असा वाटतो आणि भ्रम गेल्याच्या नंतर मग ज्यावेळेस दोरीचं ज्ञान होतं त्यावेळेस दोरी असं म्हणतो. तसं आपण हे परमात्मा स्वरूप जगत जोपर्यंत भासत आहे तोपर्यंत आपल्याला भास आहे असं वाटतं. पण जे भास आहे पण तो भास सत्य नाही. स्वप्नासारखा आहे ही जागृती. मग आपल्याला जो भ्रम होतोय ते भासामुळेच होतोय आणि भासामध्येच आपल्याला सर्व हे मिथ्यानं मिथ्याची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही आपल्याला कळून घ्यायचं आहे. म्हणून हे ध्यानात घ्या. म्हणून ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थामध्ये 5 अंश आहेत. ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व पदार्थामध्ये 5 अंश आहेत. आस्ती भाती प्रिय हे 3 आणि नाम आणि रूप हे 2. तर आस्ती भाती प्रिय हे परमात्म्याचे आहेत आणि नाम आणि रूप हे मायेचं आहे. तर हे ध्यानात घ्या. तर नावा रूपा नाही मिळणं मग अवघा वाचेचा गोंधळ असं होईल. त्याच्यामुळं आस्ती भाती प्रिय हे 3 असणारं परमात्म्याचे आहेत आणि नामरूप हे मायेचं आहे. तर मिथ्या ही माया अशी त्या परमात्म्यावर भासते आहे.
तर याच्या पदार्थामध्ये आहेत. अस्ति म्हणजे घट आहे, भाती म्हणजे घट भासतो आहे आणि प्रिय म्हणजे घट आवडतो. म्हणजे आनंद अस्ति म्हणजे सत, भाती म्हणजे चित्त आणि ज्ञानप्रिय म्हणजे आनंद. याप्रमाणे सच्चित आनंद या ब्रह्माचे आहेत, म्हणून सर्व पदार्थात व्यापक आहेत. घट हे नाम आणि गोल हे रूप हे दोन अंश मायेचे असून व्याभिचारी आहेत. व्याभिचारीचा अर्थ कधी असतो कधी नसतो. हे जे काही ठिकाणी असते व काही ठिकाणी नसते त्याला व्याभिचारी म्हणतात. घट हे नाम आणि गोल हे रूप पटाच्या ठिकाणी नाही, त्याचप्रमाणे पट हे नाम आणि त्याचे रूप घटाच्या ठिकाणी नाही. म्हणून सर्व पदार्थातील नाम आणि रूप हे दोन मायेचे अंश व्याभिचारी आहेत. कारण घट आणि पट घेतलं तर पटाचे गुणधर्म घटात नसतात आणि घटाचे गुणधर्म पटात नसतात, म्हणून त्यांना वेगवेगळं म्हटलेलं आहे. पण हे व्यवहारासाठी परमात्म्यानं बनवलेलं आहे, ध्यानात ठेवा. अस्ति भाती प्रिय हे परमात्म्याचे अंश सर्व पदार्थामध्ये व्यापक आहेत. जसा सर्पदंडाधिकाप्रमाणे मायेचे नाम आणि रूप हे कल्पित असल्यामुळे व्याभिचारी आहेत, याप्रमाणे अस्ति भाती प्रिय रूप म्हणजे सच्चिदानंद रूप आत्म्याच्या ठिकाणी अनिर्वचनीय मिथ्य आहेत. सच्चिदानंद हे अनिर्वचनीय मिथ्या शब्द वापरलेले आहेत. असे अनिर्वचनीय कल्पित मिथ्या अनात्म पदार्थ आत्म्याच्या जन्माला हेतू होणार नाहीत, म्हणून आत्मा जन्मरहित आहे. तर आता नंतरचा पाठ आपण उद्या घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय.